आणि यजमान सोडकर संघ आपण जरी यजमान असला तरी आपला 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचणं बंधनकारक असणार आहे। त्याचप्रमाणे विनंती करतोय मनोज ज्याने खऱ्या अर्थाने एक उल्लेखनीय कामगिरी केली 42 धावांच्या या ठिकाणी आपल्याला असं मात्र प्लेयर ऑफ द मॅच संकेत स्पोर्ट्स चणेरा संकेत सरलेकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी पोस्टगेल चषक त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्लेयर ऑफ द मॅच मध्ये गौरवण्यात येतो आहे। मनोज याला एक चांगली कामगिरी एखादी किल्ला लढवला संघ अडचणीत असताना सलामीला येऊन एक वेल फिनिशरची भूमिका त्यांनी बजावली तो मनोज मात्र प्लेयर ऑफ द मॅच चा खऱ्या अर्थाने हक्कादार बनतोय। वेल डन मनोज। या ठिकाणी शिवमर्णा चांदगाव संघाचा कर्णधार गोविंदजी यादव यांच्या माध्यमातून देखील या गैरनाथ कटोरे आपल्या चषकासाठी शुभेच्छा आल्यात। या पर्व 7वा भगवा चषकासाठी गोविंद यादव यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आल्यात। लेट्स प्ले। आपण या ठिकाणी मॅचला सुरुवात होतोय। सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिली महादेवगड संघाचे सलामी जोडी स्ट्राईकला अर्चित लाबड पाहतोय आणि नॉन स्ट्राईक यज्ञेश कांबळी। गोलंदाजी ट्रॅकवर रामनाथ कोटकर लाबड पाहतोय ज्या खऱ्या अर्थाने बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे। भारतीय संघाचा माजी गोलंदाज आरपी सिंग याची झेरॉक्स कॉपीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। चांगला चेंडू राहिलाय खोल टप्प्याचा मात्र पहा एक धाव मात्र कंप्लीट केली गेली। दहावीचा श्रीगणेश झाला अर्चितच्या माध्यमातून जी मॅच या ठिकाणी पाहतोय यजमान श्रीराम स्पोर्ट्स सोनकर बी त्यांच्या विरोधामध्ये फलंदाजी करत असताना न्यू यंगस्टर महादेवकर या संघाला पाहतोय। रामनाथ पुन्हा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर हो चांगला चेंडू या ठिकाणी अगदी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय। अनुभव आहे त्याच्याकडे मध्ये मध्ये सराव देखील करत असतो। अगदी महेंद्र शेठ दळवे यांचे कट्टर समर्थक आहेत ते। रामनाथ पुन्हा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर संध्याकाळचं वेगळं सराव असतो दुपारचं वेगळं सराव असतो। हो पुलाचा चेंडू वेगावरती स्वार झालाय अफलातून गोलंदाजी। दोन चेंडू डॉट आले पहिल्या चेंडूत सिंगल धाव घेतली धावा पाहिल्या तर मात्र धाव पलकावरती न्यू यंगस्टर महादेवगड संघाची एक धाव पलकावरती पाहायला मिळतोय। क्षेत्र अशी व्यूहरचना जर पाहिली ऑफ क्षेत्रामध्ये गल्लीमध्ये क्षेत्रशः काही शॉर्ट पॉइंट शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये त्यानंतर सिली मिड ऑफ मध्ये क्षेत्रशः तैनात ठेवला गेले। खोलवर डबल चेंडू हल्ला चढवला गेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय षटकार। विनाजी कडोरे साहेब गुलाल उधळणार आहे परंतु रविवारी ना SPL सोनकर प्रीमियर लीगच्या माध्यमातून रविवारी गुलाल उधळेल कोण काय करेल त्याचा पत्ता नाही। मात्र या ठिकाणी पहा वार पलटवार आधी षटकार नंतर कमबॅक रामनाथ कोटकरचं बसकर आता यार काय गोलंदाजी चालले। खऱ्या अर्थाने निवृत्ती घेतली मात्र ही निवृत्ती न घेता ज्या पद्धतीने 2003च्या विश्वचषकामध्ये सौरभ गांगुलीने श्रीनाथ जगवार श्रीरथला खऱ्या अर्थाने पुन्हा जी निवृत्ती घेतली ती पुन्हा पाठी घ्यायला लावली आणि 2003च्या वर्ल्ड कप मध्ये चांगली कामगिरी राहिली तसंच पुनरावृत्ती करावी लागेल गैरनाथ कटोरे कारण चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय जी रामनाथ कोटकर यांच्या माध्यमातून। रामनाथ पुन्हा आपल्या गोलच्या ट्रॅकवर सज्ज झालाय। हो पहा काय चेंडूचा टप्पा पडला चेंडू खाली राहिलाय एक छोटी चिक्की
रन या ठिकाणी पूर्ण केली गेली. षटक क्रमांक मात्र पहिलं संपलं. धावा पहिल्या धाव फलकावरती एक षटकार आला खरा, मात्र फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या गेल्या. सोनकाड संघ टीव्ही घेऊ नका. आपला जरी आपण आयोजक असलात तरी आपल्याला देखील या ठिकाणी कोणतीही सवड मिळणार नाही. 8 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं संपलं. सलामीची आपण जर जोडी पाहिली आघाडीला आलेली, एका बाजूला अर्चित आणि विघ्नेश हे चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. विनंती करतो जर संघ आले असतील त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आल्याची नोंद करायची आहे. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय मुराजी रोगे साहेब या ठिकाणी मुरादभाई काळुके यांचं देखील आगमन झालं. त्यांना देखील विनंती करतो की आपण या मुख्य व्यासपीठात येऊन असं व्हायचं आहे आणि या मुख्य व्यासपीठाची आपण शोभा वाढवायची आहे. गोलंदाजीवर ट्रॅक वरती आलाय वतन कठोरे. षटक क्रमांक दुसरं. पहिला चेंडू या ठिकाणी पहिला सिंगल कंप्लीट केली गेली. 9 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. वतन आज मात्र 20 संघाकरता प्रतिभा करतोय. राईट नंबर आउट मारा करतोय. अकोट टप्प्याचा चेंडू चांगला या ठिकाणी आपण पहिला टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी खाली राहिलाय. बॅटच्या अगदी पट्ट्यामध्ये काही चेंडू आला नाही. डॉट चेंडूची सांगता धावसंख्या आहे स्थिरावलेली पाहतोय. तर मात्र धावसंख्या पहिली धावपळकावरती 9 धावा. अगदी शिक्षण घेण्यासाठी बाहेर असताना आपण पाहिलं या ठिकाणी खऱ्या अर्थाने सर्वांपासून थोडस लांब राहिले, मात्र चांगला कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. वतनच्या माध्यमातून एकच संदेश आहे मित्रांनो, तुम्ही कोणताही खेळ करा, मात्र प्रथमतः आपण आपलं शिक्षण, नोकरी, धंदा, प्रपंच या सर्व गोष्टी सांभाळून मग खेळ कोणताही असो मग तो खेळ तुम्ही खेळा. वतन आपल्या गोलच्या ट्रॅकवर पुलर लेनचा चेंडू राहिलाय. फिंगर रोल केलं, टप्पा चांगला राहिलाय, मात्र पंच नाखुश दिसत आहेत कारण टप्पा पडलेला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर निघाला गेला. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या अतिरिक्त पुढे सरकले. धावा पहिल्या धावपळकावरती तर मात्र बिनबाद 10 धावा धावपळकावरती. गोलवंडामध्ये चेंडू गुडना टेक और तमाशा देख चेंडू युजा बिग 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 षटकार. ठिकाणी मराठी उद्योजक सन्माननीय मोराजी काळुके साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी धनादेश आम्हाला प्राप्त झाले. रोख रक्कम 1000 रुपये त्या ठिकाणी आम्हाला धनादेश प्राप्त झाले. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि या ठिकाणी या स्पर्धेची आमच्या शोभा वाढवली. आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण या ठिकाणी आसनस्थ झालं तर त्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000चा धनादेश या ठिकाणी प्राप्त झाले. त्याचप्रमाणे मी विनंती करतोय आमचे सहकारी मित्र रोहा तालुक्यामध्ये ज्यांनी बऱ्याच वर्ष आपली पोलिसाची सेवा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पार पाडलं, कर्तव्य पार पाडलं. आज मात्र मी विनंती करतोय एक लेजंड क्रिकेटर सन्माननीय प्रसादजी पाटील साहेबांना विनंती करतोय प्लीज आपण या ठिकाणी यायचं आहे मुख्य व्यासपीठावरती. प्रसाद पाटील यांना देखील विनंती करतोय की आपण या ठिकाणी यायचं आहे. त्या ठिकाणी मात्र फलंदाज पास झालाय. पंचांचा बोट आकाशाकडे. यज्ञेश कांबळे मात्र बाद झालाय. आतिश कांबळे बाद झालाय. यज्ञेश मात्र बाद झालाय. दिवसंघ आपण कुठे जाऊ नका. दिवसंघ
16 धावा. धक्का क्रमांक पहिला मिळाला यज्ञेच्या माध्यमातून. मात्र आपण पाहिलं अतिश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. त्यानंतर होणारी मॅच असणार आहे गोपाळ स्पोर्ट्स महादेव खार आणि त्यांच्या विरोधामध्ये विनंती करतो की आपण या ठिकाणी आपली उपस्थिती आहे महादेव खार संघाला विनंती करतोय. खोटाबाचा चेंडू राहिलाय. मात्र चेंडू सरळ यशाच्या हातामध्ये ज्या ठिकाणी पाठीमागे आपण पाहतोय. धावसंख्या पहिल्या धावपळीवरती 16 धावपळीवरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक मात्र या ठिकाणी दुसरं संपलं. 2 षटकांचा खेळ
एक्स्ट्रा कव्हर पॉइंट सिली मिडॉप. पहिला चेंडू या ठिकाणी खोलवर टप्प्यात राहिलाय, सन्मानपूर्वक खेळून काढले. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये डावीचा श्री गणेशा. एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे आपण पाहिलं धाव फलकावरती. तर मात्र सिंगल धाव 35 धावांचा पाठलाग करणार. पहिल्या चेंडूवरती धाव कंप्लीट गेली. स्ट्राईक रोटेट झाली. दयानंद आलाय. दया या ठिकाणी दरवाजा तोडणार का? CID शिवाजी साटम यांची जी असलेली CID ची मालिका. हो, या ठिकाणी एका हाताने फटका लगवण्याचा प्रयत्न पाहिला. लॉंगलेग क्षेत्रामध्ये चेंडूचा पाठलाग करत असताना चेंडू जमिनीला अगदी या ठिकाणी घासत पुसट चाटत सीमारेषा अगदी जवळ पोहोचला. तर मात्र या ठिकाणी पहा सुंदर रनिंग भेटतो. विकेट 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. मात्र 1 धाव या ठिकाणी सेव्ह केली गेली क्षेत्राच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र पाहिली धावफलकावरती तर 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 35 धावांचा या ठिकाणी पाठलाग करत असताना चांगली कामगिरी आपण पाहिली. गोलंदाजी देखील राहिली. मात्र फलंदाजी कशी राहिणार? आतापर्यंत 5 धावा तर या ठिकाणी 4 धावा जमा केल्यात. हो, चांगला फटका या ठिकाणी. एक चांगलं सौंदर्य नजाकत त्या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. टायमिंग प्रॉपर. चेंडू सीमा पार आलाय. चौकार धावा धावफलकावरती. पहिल्याच्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये पुरेपूर फायदा उठवताना पाहायला मिळतं दया आणि संकेत. हो, आडव्या बॅटने स्वीपचा फटका. पॅडल स्वीप मारलाय. चेंडू मात्र डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर आलाय. आणखीन एक चौकार. एक चांगला फटका पाहायला मिळाला त्या ठिकाणी. स्वीपचा फटका पण पाहिला. पॅडल स्वीप केलं. संकेतने चौकार आल्यानंतर धावसंख्या पाहिली. धावसंख्या पुढे सरसले. 12 धावा धावफलकावरती. 35 धावांचा पाठलाग करत आतापर्यंत 12 धावा या ठिकाणी जमा केल्या जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय. पहिली षटक हाताळता वेळी आहे अतिश. हो, लेग स्टंपच्या बाजूला टाकलेला चेंडू पण पाहिला. चेंडू बराच वेळ हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षक येईपर्यंत चेंडू या ठिकाणी जमिनीवरती आपण जर पाहिलं धरतीला दान झालंय. तत्पर मात्र धावून पळून 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. संघामध्ये खऱ्या अर्थानेच हे संघामध्ये जाण्यासाठी हे प्रयत्न नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात संख्येच्या माध्यमातून. आणखीन एक चांगला मोठा फटका पाहायला मिळत आहे. ऑफ ड्राईव्हचा फटका. चेंडू सीमा पार. 1 बाउन्स आलाय. आणखीन एक चौकार. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाचा खरपूस समाचार घेतला या आघाडीच्या फलंदाजाने. तब्बल 18 धावा जमा केल्या गेल्या. आता मात्र येणारे चेंडू आहेत. पल्ला तर गाठलाय. पल्ला जरी असा वाटला सोपा आहे तरी तो अवघड होणार आहे मित्रांनो. कारण बऱ्याच वेळा आपण पाहिलं क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रामध्ये जवळ आले सामने देखील अगदी आपण पाहतोय दूरवर गेलेले देखील पाहिलेत. तर मी विनंती करतोय देव संघाचा कर्णधार अश्विन तांडेल आपण या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. अश्विन तांडे याच्यानंतर होणारा जो विजयी सामना असेल तो आपल्या समोर खेळ करणार आहे. तर अश्विन तांडेल आपण या ठिकाणी यायचं आहे. षटक क्रमांक दुसरं. फुलर लेनचा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिलाय. बॅटला आपण पाहिलं व्यवस्थित पठ्ठ्यामध्ये आलं नाही. चेंडू या ठिकाणी सिंगलला कंप्लीट केली गेली. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर जर पाहिली तर मात्र 19 धावा धावफलकावरती राहिल्यात.
मुंगळे या गोलंदाज आहे. चेंडू फिरवण्याचा प्रयत्न करतोय. उलटास्पद चेंडू आडव्या बॅटने चेंडूला या ठिकाणी पाठवले अगदी सीमा नसते. चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं एफेड पाहायला मिळतोय. धावा त्या ठिकाणी सेव्ह केल्या जात आहेत. शर्तीचे प्रयत्न केले होते क्षेत्ररक्षकांनी, धावा थांबवल्यात. खऱ्या अर्थाने 4 धावा आपल्या संघासाठी या ठिकाणी सेव्ह केल्या गेल्या. 2 धावा मात्र रोखू शकत नाही. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे